सध्या सगळीकडेच मस्त मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग आपलं रुटीन कधीच बदलत नाही, तर आपणही आपल्या आरोग्यासाठी एक हेल्दी रुटीन फॉलो केलं पाहिजे. वेळेवर खाणं, वेळेवर झोपणं, हलकासा व्यायाम करणं. आता या पावसाचंच पहा ना, जेव्हा हा पाऊस एकसारखा संततधार असा पडत असतो तेव्हा आपल्याला तो छान वाटतो. पण जेव्हा हा पाऊस एकदमच मोठा येतो, कुठेतरी पूर येतो, ढगफुटी होते, अशा वेळेला आपल्याला पण त्याचा त्रास होतो. तसंच आपल्या प्रकृतीचं आहे. आपणही आपल्या आरोग्याचं हे बॅलन्स सांभाळलं तर त्याचा फायदा आपल्या मनाला आहे, शरीराला आहे. ह्या धावणाऱ्या जगासारखं आपलं मन धावत सुटणार नाही, ते शांत राहील. शरीराचा फायदा म्हणजे आपण आजारी कमी पडू, कारण मन स्वस्थ असेल तरच शरीर स्वस्थ राहणार आहे. आपण बऱ्याचदा मला वेळ नाही असं म्हणून आपल्या स्वतःच्याच आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. पहा बरं, उद्या पावसाने पण असंच म्हटलं, मला वेळ नाही, मी नाही येत, चालणार आहे का आपल्याला? आपल्याला त्या शेतकऱ्यांची काळजी असते, शेतकऱ्यांना त्या पिकांची काळजी असते. इथे प्रत्येकजण एकमेकांची काळजी करतो आणि म्हणूनच तो वेळेत सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे आपण सर्वच जण एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्यामुळेही कुणाचा तरी फायदा होणार आहे, तर मग का नाही आपण स्वतःची काळजी घ्यायची? कमीत कमी अर्धा तास प्रत्येकाने स्वतःसाठी काढला पाहिजे. मग ते अर्ध्या तासात काय करायचं? तर तुम्हाला व्यायाम करायला आवडत असेल तर व्यायाम करा, जिम आवडत असेल तर जिम जॉईन करा, योगासनांचा सराव आवडत असेल तर योगासनांचा सराव करा. आणि दर दिवशी तेच तेच करायचं कंटाळा येत असेल तर एखाद दिवशी फक्त चालायला जा, किंवा एखाद्या दिवशी फक्त मेडिटेशन करा, एखाद्या दिवशी फक्त देवासमोर शांत बसून राहा. हेही आरोग्यासाठीच आहे. अलीकडे काही वर्षांमध्ये आपण पाहतो निसर्ग थोडा थोडा बदलत चालला आहे. मागच्या 1-2 वर्षात जो काही पाऊस झाला ना, कुठेतरी पूर आला, काही ठिकाणी तर अख्खा डोंगरच वाहून खाली आला. अक्षरशः तिथली गावाच्या गावं ही गाडली गेली. मग अशा वेळेला वाटतं निसर्ग आपल्याला काहीतरी सांगू पाहतोय. काय चुकतंय आपलं हे ओळखून आपण योग्य ते बदल करायला पाहिजेत. गेल्या वर्षी या निसर्गाचं हे रौद्र रूप पाहून मला एक कविता सुचली होती, ती मी इथे तुम्हाला सांगते. ही कविता मी निसर्गावर केली आहे. या कवितेतून मी त्याच्याशी काहीतरी बोलतीये. कवितेचं शीर्षक आहे तूही तोच आणि मीही तीच. तूही तोच आणि मीही तीच, पण मी नाही बदलले मला कधीच. मग तूही नको बदलू. काम, क्रोध, मोह, मत्सर आणि कितीतरी प्रलोभनं नसतील का आली माझ्या वाट्याला कधी? पण अरे, तुझ्या त्या भक्कम पर्वतांकडूनच शिकले भक्कम राहायला, कोसळले नाही कधीच. तूही नको कोसळू त्या जिव्हाळ्याच्या घरांवर. माझ्या मर्यादा मी वेळीच जाणल्या, भंग नाही पावल्या. मग तुझ्या वागण्याला का नाहीत रे कोणत्याच मर्यादा? तुझ्या या बेभान वागण्याने कितीतरी पिकं जी तुझ्यामुळे वाढली, तीच आज पुरती झाकून टाकलीस. दिले वचन आज तुला मी, दिले वचन आज तुला मी, नाही वागणार आम्ही बेफिक्रीने. शिस्त, नियम, मर्यादा आणि प्रत्येक गोष्टीची सीमा नाही ओलांडणार आम्ही. मी नाही बदलले मला कधीच, मग तूही नको बदलू. आसनं करून झाल्यावर हा मी ओंकार जप करत आहे. दररोज फक्त 3 वेळा ओंकार जप केल्याने मनातील विचार तेवढ्या पुरता का होईना पण थांबतात. मन शांत होतं. एका वयाच्या टप्प्यानंतर आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायलाच लागतं. मुलं मोठी झालेली असतात, मग हीच ती योग्य वेळ असते स्वतःकडे लक्ष देण्यासाठीची. एक्सरसाइजमुळे दिवसभराचा एक ताण आलेला असतो ना, तो निघून जातो. कंटाळा येतोच ना आपल्याला पण. मग तो कंटाळा घालवण्यासाठी असं थोडं आसनं करायची
आणि यानंतर मग थोडासा चहा वगैरे झाला की मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. मलाही सकाळी वेळ मिळत नाही, मग असं संध्याकाळी का असेना पण मी थोडा वेळ हा सराव करते. आज मस्त चवळीची भाजी करते. चवळीची भाजी खायला सगळ्यांनाच आवडते घरामध्ये, पण मला निवडायला ती अजिबात आवडत नाही. खूप वेळ जातो. पण रोज काय भाजी करणार, मग अशा काहीतरी वेगळ्या भाज्या आणाव्या लागतात. आणि सारखंच आपण वेगळे पदार्थ करायचे म्हटलं तर ते नको वाटतं. कारण पावभाजी, मिसळपाव, मग तिथे पाव आला आणि पाव, मैदा हे नको वाटतं खायला ना आजकाल. देशाची प्रगती झाली म्हणजे सोयीसुविधा वाढल्या. सोयीसुविधा वाढल्या म्हणजे आजारही वाढले. चांगले बदल नक्कीच स्वीकारायचे असतात, पण सगळेच नाही. जे आपल्यासाठी चांगलं नाही ते अजिबात आपण स्वीकारायचं नाही. मग आपले परंपरागत गोष्टी आहेत त्याच आपण पाळायच्या. म्हणजे जास्तीत जास्त घरचं अन्न खायचं. दररोज सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावायचा. उगाचच सतत कुठेतरी बाहेर हिंडत बसण्यापेक्षा घरच्यांसोबत गप्पा गोष्टींमध्ये वेळ घालवायचा. शेवटी कुटुंब, फॅमिली म्हणजे तरी नक्की काय आणि त्यासाठी आपण काय करायचं, हा विचार तर प्रत्येकाने केलाच पाहिजे. कोणतीही गोष्ट ठरवताना आधी फॅमिलीचा विचार करायचा आणि थोडंसं थांबून मला नक्की याची गरज किती आहे हा विचार करायचा आणि मगच ती गोष्ट करायची. प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करायचं असतंच, पण समाजाची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून झाली तर किती छान ना. आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कोणत्या भागात राहता, कुठून हा व्लॉग बघत आहात ते कमेंट करून सांगा. तुमच्या इथे पाऊस कसा आहे तेही सांगा. अर्चना अनफिल्टर्ड हा व्लॉग नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.